बांगडी टाकला 2.5 लाख रुपये नुसते खोदायलाच लागले ते गेला ना त्याचा कुठला नाही काय घोटीकडची नदी तिथून इथपर्यंत पाणी आणायचंय मागच्या 2 बातम्यांमध्ये आपण इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी भटकंती करण्याची जी विदारक परिस्थिती पाहिली, पण आज आपण हीच परिस्थिती बघून आता इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुक जी ग्रामपंचायत आहे, या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 12 वाड्या आणि 1 गाव, या 13 गावातल्या महिलांना जे आहे आपल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. येथे जी जलजीवन योजना जी आहे ती पूर्णपणे पोल ठरल्याचं चित्र दिसत आहे. जवळजवळ 1 वर्ष उलटून जाऊन अजून या नागरिकांच्या घरात जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो सुटलेला नाही आणि अजून या नागरिकांच्या घरात नळ सुद्धा पोहोचलेला नाही. आपल्या बरोबर या गावातील ग्रामस्थ त्यांच्याकडे जाणून घ्या. भाऊ, काय सांगाल नेमकं? केंद्र सरकारने जी योजना जलजीवनची मिशन ती पूर्ण फेल गेलेली आहे. त्याच्यामुळे आहे ना जी विहीर काढली त्याला पाणीच नाही आणि लोकांना फक्त हे सांगायचं का आज पाणी देतो उद्या देतो, म्हणजे जवळजवळ वर्ष झालं तरी आज लोकांच्या घरात नळ काही पोहोचलेले नाही. त्याच्यामुळे पूर्ण ही योजना फेल गेलेली आहे, काही फायदा नाही. तर शासनाने असं न करता एखाद्या चांगल्या ठराविक पंचायतला जर काम दिलं असतं तर व्यवस्थित काम झालं. ठेकेदार हे त्यांच्याच आमिषाला हे करून तिथेची दादागिरी सरपंचावरती करून त्यांच्या पद्धतीने काम करून निघून गेलेले आणि आता कोणी तिथेशी येत नाही. एवढं तुम्ही मग पाण्याचा प्रश्न तुम्ही पाणी आता कुठून भरतात? आता पाणी असंच ह्या झिऱ्यावरतून ह्या झिरा आटला का त्याचं जसं जसं बंधाऱ्याचं पाणी खाली जाईल तसं छोटासा झिरा काढून आणि ते जसं येईल तसं खराब पाणी पिण्यासाठी वापरलं येते. या पिण्याचं पाणी हे कसं आहे तुम्हाला याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न उद्भवतो? नक्कीच आरोग्याचा प्रश्न उद्भवतो, पण मग त्याच्यावरती आता स्वतः सरपंच असून तरी आपल्याला काही पेसा अंतर्गत गाव असून तरी काही योजनेचं म्हणजे हे करता येत नाही. काही शासनाशी सुद्धा बंधन असल्यामुळं हे करता येत नाही. एवढंच आपण पाहिलं, जर स्थानिक जे गावचे लोकप्रतिनिधी सरपंच आहेत त्यांचे जर पाण्यासाठी ही वणवण असेल तर सामान्य नागरिकांचं बोलायला नको. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.